देगलूर टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। नमस्कार। विश्व पब्लिक स्कूलचं हे जवळपास 8वं वार्षिक स्नेह संमेलन आहे। मुळातच वार्षिक स्नेह संमेलन घेण्यामागचा हेतूच हा असतो की मुलांमधील विविध कला कौशल्य आणि कलागुणांना वाव मिळावा। त्यांच्यातली जी सुप्त काही कलागुण आहेत त्याच्यामुळे वार्षिक स्नेह संमेलनाच्या निमित्ताने मुलांमधला आत्मविश्वास, त्यांच्यातली लीडरशिप आणि एकमेकांना सहकार्य करण्याची जी भावना असते, कोऑपरेशनची, तर या सर्व गोष्टींचा विकास होतो आणि या गोष्टींना धरूनच मुलांचा आत्मविश्वास वाढी करता आणि त्यांच्यात नेमकी कोणती बुद्धिमत्ता लपलेली आहे जी सप्तप्रज्ञा म्हणून आपण ओळखलं जातं, त्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून मुलांना तसं स्टेज मिळवून देणं आणि त्याचा योग्य प्रकारे वापर करणं हा मुळात मुख्य हेतू होता आमचा। आणि आमच्या हेतूला धरूनच सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे, खरं तर आमची शाळा अगदी चिमुकल्या मुलांची शाळा आहे, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक, जवळपास नर्सरी 3 वर्ष वयाच्या मुलांपासून ते अगदी 10-11 वर्षापर्यंतचीच मुलं आहेत, परंतु कुठल्याही अगदी 10वी पर्यंतच्या मुलांना लाजवेल असा आजचा आमचा परफॉर्मन्स होता। आणि एकंदरीतच मुलांचं मंचावरचं जे वागणं होतं एकदम कॉन्फिडेंटली, पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे त्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनीच केलं, हे खूप विशेष आहे। मुळात शिक्षक हा केवळ निमित्त असतो, मुलं ही उपजतच खूप बुद्धिमान असतात, त्यांच्यातल्या आहेत त्या कलागुणांना वाव देणं, त्याला आकार देणं हे केवळ आमच्या हातात आहे आणि आम्ही आमच्या परीनं खूप प्रयत्न करत आहोत आणि ते होत आहे, याचा आम्हाला खूप आनंद वाटतो। मुळातच विश्व पब्लिक स्कूल हे एक एक्सपेरिमेंटल स्कूल आहे जिथे क्रिएटिव्ह लर्निंग विथ हॅपीनेस असं आहे आणि शाळा हे समाजाचं एक लघु रूप आहे। तर समाज आणि शाळा या दोन गोष्टी वेगळ्या असू शकत नाहीत। शेतकऱ्यांची मुलं आपल्या शाळेमध्ये आहेत, प्रत्येक मूल हे प्रत्येक घटकाशी जोडलेलं आहे। इथं मुली आहेत, म्हणजे महिलांवरचा विश्वास असेल, मुलीवरचे अत्याचार असेल, स्त्रीभ्रूण हत्या असतील, शेतकऱ्यांचं जीवन असेल, त्यांच्या समस्या असतील आणि एकंदरीतच मैत्रीचं नातं असेल निखळ आणि काही एक आनंददायी येण्यासाठी शिवाजी महाराजांचा इतिहास असेल, हिरकणींचा आदर्श असेल, या सगळ्या गोष्टींना इतिहास, समाज आणि त्याच्या काळानुसारचे जे प्रश्न आहेत, तर ती सर्व शाळा हे एक असं माध्यम आहे प्रभावी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून, विशेषतः मोबाईल बद्दलचं जे व्यसन समाजामध्ये वाढत चाललेलं आहे, तर मला असं वाटतं की निव्वळ थिल्लरबाजी किंवा लावण्यांवरचे परफॉर्मन्सेस हे तर कुठेही पाहत होत, अगदी गणपती डान्स असेल, मिरवणुका असतील, परंतु शाळा हे खूप चांगल्या पद्धतीचं आणि प्रभावी माध्यम आहे ज्यातनं आपण ही बीजे आहेत, मुलं ही बीजे आहेत, जिथं आपण आता संस्कार केलेले भविष्यात एक चांगला नागरिक आणि एक जर चांगला समाज घडवायचा असेल तर आत्ताच आपण ते पाऊल उचलू शकतो, एकदम मोठी झाल्यानंतर आपल्याला ते करता येत नाही। आणि म्हणूनच माझा प्रयत्न नेहमीच असतो की या सगळ्या घटकांना धरून वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊनच आपण पुढे प्रवास करावा, जेणेकरून माझी मुलं या भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक चांगला आणि प्रभावित नागरिक तयार होतील।